ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी 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 अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी हरिहा बालकनंदा हरिया बालकनंदा घरी हरिया बालकनंदा घरी हरिया बालकनंदा घरी हरिया बालकनंदा घरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल नवल केवळे 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 नकळे कानवाची कोडी 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 पृथ्वी जेने तृप्त केले पृथ्वी जेणे तृप्त केले जेने तृप्त केले पृथ्वी जेणे तृप्त केले यासी यशोदा भोजन घर यासी यशोदा भोजन घर त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापती यासी गौरणी करी यासी गौरणी करी त्याशी गौळण करिये घेशी त्याशी गौळण करिये घेशी त्याशी गौळण करिये घेशी त्याशी गौळण करिये घेशी नवर केवळे नवल केवळे 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 नवल केवळे केवळे नकळे कानोबाची कोडे नकळे कानोबाची कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे कामळे नटधारी कामळे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी नवर केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाची कोडे नकळे कानोबाची कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे ढोकवार कुमारी अनंत ब्रह्मांडे उदरी 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 हरिहा बालक नंदा घरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे हरिहा बालक नंदा घरी हरिहा बालक नंदा घरी
अनंत ब्रह्मांडे उदर अनंत ब्रह्मांडे उदर अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरे हा बालक नंदा घरी हरे हा बालक नंदा घरी नवल केवळे नवल केवळे हरे हा बालक नंदा घरी हरे हा बालक नंदा घरी नवल केवळे नवल केवळे नकळे कानवाचे कोडेरा नकळे नकळे कानवाचे कोडे नकळे कानवाचे कोडे नवल केवळे केवळे नवल केवळे नकळे कानवाचे कोडे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाची कोडे सृष्टी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे
तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तो सरे चरण संतांची ज्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्ति तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं कलावद्यजीवोधरार्थवतारं कलाङ्काङ्कतेजो कामोधिवक्रं खलानिशवादाय पनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं मुरनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भवानी शङ्करो वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वर विठ्ठल 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 अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदे संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जसं जसं माझी सद्गुरू भगवान प्रभू रामचंद्र हनुमंतराय शिवबाबा जसं कार्यक्रम करून घेतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतो.
माझा आवाज जाम झालाय, तुम्ही सर्व ओळखून घ्या. आज आपल्या गावाचा सप्ताचा शेवटचा दिवस. काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्ताने माझ्याकडे आलेली सेवा, कीर्तनासाठी घेतलेला अभंग भगवंताचं किती नवल आहे असं सांगण्याचा अभंग आहे. ते नवल जशा जशा प्रकारे सांगता येईल मला सांगण्याचा प्रयत्न करतो. 7 दिवस मोठी मोठी वक्ती येऊन गेले, आपला सर्व कार्यक्रम गोड झाला आणि आताही भगवंत गोड करून घेईल. भगवान सर्वांच्या मनात इच्छा असली का, शुभ इच्छा, निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह इच्छा राहिली का सर्व गोड होऊन जातो. म्हणून देवाचं काम आहे, परमार्थ देव अशी सदिच्छा प्रत्येकाच्या मनात असली का सर्व गोड होऊन जातं. असो तुकोबाई सांगतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. भगवंताच्या पोटामध्ये किती ब्रह्मांड आहेत गणित नाही. तुकोबाईंनी आकडा नाही सांगितला. अनंत ब्रह्मांडे, अनंत म्हणजे संख्या नाही आहे, त्याला माप नाही. उदरी हरी हा बाळक नंदा घरी, हे किती नवल आहे. कसं पोट आहे त्याचं, पोट काही एवढं मोठं असतं का? एवढं 1 किलो 2 किलो अन्न मावतं त्याच्यातमध्ये, एवढंच पोट आहे ना. पण देवाचं पोट असं आहे, अनंत ब्रह्मांडी पोटात सामावतो असा देव मोठा आहे. हे नवलच आहे असं तुकोबाई म्हणतात. आणि एवढा मोठा परमात्मा नंदाच्या घराला जन्माला आला आणि त्या परमात्म्याला जेणे सर्व पृथ्वीला तो तृप्त करतो आणि त्या तृप्त करणाऱ्या भगवंताला यशोदा मैया जेवण घालते. हो, हे पण नवलच आहे. आणि एवढा मोठा भगवान, किती वजन असेल त्याचं, पण छोटासा बाळ होऊन गवळणी त्याला कडीवर घेतात. हो, असे नवलच आहे. आणि शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे नटधारी भोग भुवनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. अभंगाचा भावार्थ सर्वांना एकदम सोपा आहे. ते अभंग म्हणता म्हणताच कळतं. ते अभंग आणि अभंगाचा भाव कळला का जास्त गोडी तयार होते मनामध्ये बरं का. जर अभंगाचा भाव कळला नाही का मग ती काही उमजत नाही, मन लागत नाही. जर अभंगाचा भाव कळला अधिक आनंद तयार होतो. असो, ब्रह्मांड 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड होतं. किती? 14 ब्रह्मांड मिळून 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. आणि ते असे अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात काय भगवंताची कला आहे. तो भगवान जन्म घेण्याच्या आधी कथा आहे बरं का. शतरूपा आणि पृष्णे नावाचे 2 पती पत्नी होते. यांनी तप केलं, अनेक वर्ष तप केलं. भगवंत प्रसन्न झाले. काय मागा, तुम्हाला काय मागायचं आहे. त्यांनी असं सांगितलं, तू आमच्या पोटी जन्माला ये म्हणे. असा वर मागितला. मग पुढे देवकी, ती शतरूपा, ती देवकी आणि पृष्णी नावाचा ऋषी वसुदेव झाले. आणि त्यांच्या त्या तपामुळे भगवंताला जन्म घ्यावा लागला.
हरिभक्त जन्माला येण्याचं कारण सहजासहजी येत नाही बरं का. हो, एक तर आईचं पुण्य लागतं, तर बापाचं पुण्य लागतं, आणि दोघांचं असलं तर अधिक चांगलं होतं. समजा डोंगरेजी महाराज सांगतात, माँ की कुछ पवित्र होना चाहिए, नहीं तो बाप का वीर्य पवित्र होना चाहिए, तभी हरिभक्त जन्माला येतो. कयदाची कुस पवित्र होती, पण ती बीज हिरण्यकश्यप राक्षसाचं होतं. पण आईची कुस पवित्र होती म्हणून प्रल्हाद जन्माला आला. असं भगवान देवकीच्या पोटी जन्म आले, अनेक वर्षाचं तप होतं. म्हणून प्रत्येक मनुष्याला वाटतं आपल्या पोटी चांगला मुलगा जन्माला आला पाहिजे, चांगली मुलगी जन्माला आला पाहिजे. रात्री केव्हा सांगितलं ना महाराजांनी, त्यासाठी साधनाच करावी लागते. हो, गर्भधान संस्कार आहेत ना, 16 संस्कार आहेत, त्यातला गर्भधान संस्कार आहे. त्या आईने जेव्हा गर्भ सामावतो, त्या बाईने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे, देवाच्या कथा ऐकल्या पाहिजेत, कीर्तन ऐकलं पाहिजे, आणि नामस्मरण केलं पाहिजे. आताही होतो बरं का. हो, असा मुलगा जन्माला येतो, पण असं केलं पाहिजे. आता आळंदीमध्ये 9 वर्षाचा मुलगा आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं का. मग जेव्हा मुलगा पोटात होता ना, तो 9 वर्षाचा मुलगा, त्या बाईने 108 पारायण केले. हो, येणार नाही का, असं होतं. म्हणून भगवान जन्माला आले तपाच्या सायाने. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमूप ग्रंथ केली, व्यासही अमूप ग्रंथ केली. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमूप ग्रंथ केली, व्यासही अमूप ग्रंथ केली. व्यास महाराजांनी ग्रंथ लिहिले, 18 पुराण, 6 शास्त्र, हे व्यासांनीच लिहिलं आहे बरं का, वेद. हो, म्हणून तपाला महत्व आहे, जपाला महत्व आहे. असो, तर भगवान कृष्ण अनेक नवल करून पुढे आपल्याला कथा सांगायची. मग त्याचं नवल काही सामान्य नाही. त्याच्या नवलामध्ये लहान बाळक, लहान वयातच अनेक राक्षसांचा फरशा पाडला, अनेक राक्षस मारले लहान वयातच. बरोबर, काग बग रिठा मारिले बाळपणी, मारिले बाळपणी, बग रिठा मारिले बाळपणी, बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडवेली, अवघे दैत्य खाली बुडविले, अवघे दैत्य खाली बुडविले. पुतना मारली, लहान बाळ होतं 5 दिवसाचं, एवढी मोठी राक्षसन मारली. मामळ भटाची फजिती केली, काग बगरिठा, अनेक राक्षसांचा धुवा उडवला, बाळपणीच केलं. हे नवलच आहे, पण कळू दिलं नाही कोणाला बरं का. नंदाच्या घराला जरी जन्माला आला भगवान, पण बापाला कळाला नाही, आईला कळाला नाही. हा देव आहे. असं देवकीच्या तपामुळे कारागृहात जन्म झाला. डायरेक्ट 8 वर्षाचा देव आले देवकीच्या सामने. इतकं तेज ते कारागृह दिप्प असे लखलखीत झालं. थोडी नजर त्यांची स्थिर झाली. देवकीने विचारलं, कोण आहेस तू? देवाने सांगितलं, तुम्ही जो अपेक्षा करत होता पुत्ररूपाने जन्माला या, मी तो भगवान आहे. चतुर्भुज रूपाने आले भगवान. देवकीने सांगितलं, असा जो तू जन्माला आलास
तुला आमचा मुलगा आम्ही सुद्धा मानणार नाही, तर जग काय म्हणेल. असं नको. असं देवकी बोलते बोलते लहान बाळ झाला आणि देवकीच्या मांडीवर रडायला लागला. हो, लगेच लहान झाला. झालं का नाही नवल? नवलच आहे. असे अनेक नवल भगवंताने केले. त्या कुठलीही गोष्ट आज देशाचं गिनीज बुक म्हणून नाव आहे. गिनीज बुक काढले त्यांनी. कोणी विशेष काही कार्य केलं तिथं नोंद होते. ते नवल आहे म्हणून, नवल झालं म्हणून तिथं नाव जातं बरं का, कोणाचंही जात नाही तिथं. म्हणून देवाने नवल केलं म्हणून देवाचे पोवाडे झाले, देवाचे शास्त्र झाले, अभंग झाले, देवाचेच झाले सर्व. या भगवंताने बाळपणीच लीला करायला सुरुवात केल्या. हो, कथा अशी आहे. आपल्याला जन्माचाही थोडा प्रसंग सांगू पुढे. पण जेव्हा भगवंत थोडे 8 वर्षाचे झाले, लोक इंद्राची पूजा करत होते गोकुळातले. देवाने विचारलं, कोणाची पूजा करता तुम्ही? गोकुळातल्या लोकांनी सांगितलं, आम्ही दरवर्षी इंद्राची पूजा करतो. अशी रूढी परंपरा असते बरं का. वर्षा सण आला का एखाद्या देवाला काही नवस केलेला असतो ना, त्या तिथीला ते करावं लागतं. शेंद्री हेंद्री दैवती जरी आहेत ना, लोक त्यांना पण करतात. इंद्राची पूजा करायची म्हणे. भगवंताने फर्मान काढलं, आजपासून इंद्राची पूजा करायची नाही म्हणे. मग गोवर्धनाची पूजा करायची म्हणे. गोवर्धनाची का करायची? आपल्या गायी त्या डोंगरावर चरतात, आपल्या गायींना चारा देतो म्हणून त्याची पूजा करायची. चला रानात म्हणे. निघाले जंगलात गोवर्धनाची पूजा करायला. आणि कळाला इंद्राला, माझी पूजा बंद झाली आणि गोवर्धनाची पूजा. इंद्र खवळला. जो खुर्चीवर माणूस असतो ना, त्याला जर सभेला बोलवलं नाही, दुसऱ्यांनाच बोलून घेतलं, तो तिकडे खवळतो बरं का. आजही प्रथा आहे ती. तसं तो खुर्चीवर होता, खवळला तो. त्याने लगेच वरून देवाला आज्ञा केली, जा म्हणे, असा मुसळधार पाऊस पडायचा, असा मुसळधार पाऊस पडायचा, सारं गोकुळ नष्ट करून टाकायचं. वरून देवाने सुरुवात केली. कारण देवांचा राजा आहे इंद्र आणि बाकीचे देव त्याच्या ताब्यात आहे. 33 कोटी देव त्याच्या ताब्यात आहे. त्याने जे फर्मान काढलं ते मानावं लागतं. जो पाऊस सुरू झाला, सर्व गोपाळ घाबरले. आणि मग आता काय करायचं बुवा? आता शिळाधारी, आपण आता मुसळधार पाऊस पडणार आहे. तो मुसळधार काही पडत नाही, असा पडतो बारीक बारीक. तर असा मुसळधार पाऊस चालू झाला. आता काय करायचं? मग कृष्णाने सांगितलं, घाबरू नका, मी आहे तुमचा पाठीरागा. आता सज्ज व्हा म्हणे. आणि हा गोवर्धनच उचलायचा म्हणे आपण. आता ह्या गोवर्धनाला असं वरती धरू, सर्व गायी वासरं गोकुळ त्याच्या खाली उभं राहू आणि मग आपलं संरक्षण होईल, असं निळोबाराय सांगता. गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलेला, कालिया महासर्प नाथून आणेला, कालिया महासर्प नाथून आणेला, जळत वनवाओ मुखेची प्राशीला, जळत वनवाओ मुखेची प्राशीला, गिरिता आगासूर चिमणी सांडिला. ऐशा गौरणी त्या बोलती परस्परी, आयशा गौरणी त्या बोलती परस्परी, गिरिता आघात चिरून सांडल्या. ऐशा गौरणी त्या बोलती परस्परी, ऐशा गौरणी त्या बोलती परस्परी. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्प नाथोनी आणीला, जळत वनवा
मायेची प्राशीला गिळिता आघासुर चिरुनी सांडिला वो ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. एवढपर्यंत गिरी गोवर्धन उचलीला म्हणजे करांगलीवर उचलला बरं का. गोपाळांनी काठ्या लावल्या, कोणी हात लावले, यांनी करांगली लावली आणि गोवर्धन उचलला गेला. गेले डोंगराच्या मध्ये सर्व खाली. आणि देवाने सांगितलं ए काठ्या लावा म्हणे. आणि सर्वांनी असं भार सोचायचा आहे, असं काठ्या लावा म्हणे. मग सर्वांनी असं लावले, सर्व टोकऱ्या लावले, काठ्या लावल्या. मग काही गोपाळ म्हणायला लागले हा आपल्यापासूनच करून घेतो रे म्हणे. हा हो नुसती करांगली लावतो म्हणे. देवाला कळालं ते. त्याला सर्वांचं अंतरातलं कळतं बरं का. त्याला देव म्हणतात. माणसाला नाही कळत पण सर्वांचं अंतरातलं कळतो देव. त्यांनी जराशी आंघोळी ढिल्ली केली. कडकड कडकड काड्या वाट्या लागल्या मुडायला. पुन्हा आवाज द्यायला लागले देवा वाचव देवा. पुन्हा करांगली लावली. हो पण काही कळू देत नव्हता त्यांना तो. 7 दिवस पाऊस चालला. घर पाऊस चालला. एवढा पाऊस. हो असं हे 8 वर्षाच्या वयात केलं बरं का. हो आपल्या 8 वर्षाचं पोरं हो आपण शाळेत घालतो पहिलीमध्ये 7 वर्षाचं 8 वर्षाचं. तर असं देवाने हे नवल नाही का. हे नवल आहे म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात नवल केवडे नवल केवडे नवल केवडे नवल नकळे कान वाचे कोडे नकळे कान वाचे कोडे नकळे कान वाचे कोडे नवल केवडे नवल केवडे नकळे नकळे कानोबाची कोढे. अशा नवलला सुरुवात झाली. एवढं नवल केलं. प्रभू रामचंद्र हा 7वा अवतार झाला आणि भगवंताचा 8वा अवतार आहे श्रीकृष्ण. मग प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आणि प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये एवढं मर्यादेचं पालन केलं, एवढं पालन केलं, जगाने कदर केली नाही बरं का. हो किती दुःख देवाच्या जीवनात. हो राज्याभिषेकच्या वेळी देवाला वनवास. एवढी जनकराजाची कन्या सीताई तिला वनवास. हो कपडे सुद्धा काढून एक राम वेश कुमारा तिला करचरी अभिजित संसारा नारी वीर दुःख लये अपारा
रामचरितमानस ग्रंथ आहे, हिंदीमध्ये आहे, ती चौपाई म्हटली त्यांनी. हो, असं प्रभू रामचंद्र मी काय सांगत होतो, कदर नाही केली जगाने. इतकी मर्यादा पाळली, इतकी मर्यादा पाळली. आणि मग 8वा अवतार झाला. भगवंताने ठरवलं, मी राम अवतारात माझी जगाने कदर केली नाही, पण आता राम अवताराच्या विरुद्ध वागायचं म्हणे. एक पत्नी एक बाणी राहिली. प्रभू रामचंद्र सत्यवचन आणि धर्मासाठी कटिबद्ध राहिले. त्याच्या विरुद्ध केलं भगवान कृष्णाने. तरी पण कृष्णचरित्र विशेष आहे बरं का. 7 दिवसाचा सप्ताह होऊ द्या, रामचरितमानस ती सांगावं लागत, कृष्णचरित्र सांगावं लागतं. का? हे विशेष चरित्र आहे. हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखिताय, रांगता बोधने राखिताय, रांगता बोधने राखिताय. भगवान राम सरळ माणसाला सरळ होते, तेड्या माणसाला तेडे सरळच होते. पण कृष्ण भगवान तसा नाही आहे. सरळ डोंगरे महाराज सांगतात, सरळ को सरळ आणि तेढे को तेढे. आताचा काळ तसा आहे बरं का, कलियुगाचा. जर जास्त सरळ वागायला लागलं ना, लोक कदर करत नाही. तेढे को तेढे. पण साधू संतांना नाही तर मर्यादा असते बरं का. साधू संत देवापेक्षा विशेष आहेत. सर्वांवर सारखं प्रेम करतात. सरळ कोई सरळ आणि तिळी कोई सरळ असो, असा भगवान कृष्ण. मग त्याने ठरवलं, भगवंता रामचंद्रा तुझ्यासारखं आता मी वागणार नाही. मग 16,108 पत्न्या केल्या म्हणजे बरं का, ते पूर्ण शास्त्र वाचलं पाहिजे. पत्न्या नव्हत्या केल्या, त्या भमासूर नावाचा राक्षस होता आणि त्या 16,108 कन्या त्याने बंदी केल्या होत्या. आणि मग तो राजा होता, दानव होता. मग त्या टायमाला त्या विरोध करणारा कोणी नव्हता. भगवंताने त्याच्याशी युद्ध केलं आणि त्या 16,108 मुख्य आहेत त्या पत्न्या, 16,100 मुलींचा तिथून सुटका केली. मग त्या मुलींनी सांगितलं, देवा आता आमचा कोण स्वीकार करेल. हो, आम्ही या राजाच्या कैदमध्ये होतो, आम्हाला जग वाकड्या नजरेने पाठील, त्याच्यामुळे आमचा स्वीकार तूच कर. असा स्वीकार केला आहे बरं का. पण ते पत्न्या म्हणून झालं ते प्रसिद्ध. त्यांच्या 8 पत्न्या होत्या भगवान कृष्णाच्या. तत्खळांची व्यंकटी सांगडो तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्परे पडो जैत. देव नाही तसं करत. देव ज्याने कर्म वाईट केलं त्याला शिक्षा करतो. हो, साधू त्याचा दोष घालवतो. विंचू आहे, विंचू त्याला नांगी असते. मग साधू काय करतो, विंचवाची नांगी काढून घेतो. मग तो काय करेल, विंचू हातावर खेळवा. तसं साधू करतात, वाईट दोष घालवतात माणसाचे आणि चांगल्या सत्मार्गाला लावतात. आमच्या माऊलींनी हो, कोकणी समाज, पारधी समाज, आपला ते समाज आहेत मराठा समाज, पण सर्व जातींमध्ये इतकं वर्चस्व प्राप्त केलं माऊलींनी. हो, फक्त भजन असं कीर्तन नाही सांगितलं, प्रवचन नाही सांगितलं, पण साधूचा असा प्रभाव असतो बरं का. का असतो? तप. आपण रोज म्हणतो ना, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हे तो कोण सांगे. ते शरीर तपाचं असतं आणि त्या तपाच्या शरीरामुळे सर्वाचं मन वेधून घेतलं. हो, आणि ते मन मधून घेतलं का मग सर्वांची श्रद्धा बसते. ज्यांनी ज्यांनी माऊलीला गुरु केला असेल
त्यांनी फक्त रामकृष्ण हरी मंत्र सांगितला, काही जास्त सांगितलं नाही. पण रामकृष्ण हरी मंत्र आधी तप केलं आणि मग सांगितलं. हो, तुम्ही डायरेक्ट सांगाल का तुमचा गुण येणार नाही. म्हण रामकृष्ण कितला का म्हणत ना येणार नाही, पण आधी केले मग सांगितले. हो, असं माऊलींचं सामर्थ्य होतं. माझ्या जीवनात खूप जवळून गेलो मी, खूपच जवळून गेलो आणि त्यांचं मार्गदर्शन जीवनात फलीभूत झालं बरं का. असो तर भगवान श्रीकृष्ण त्यांचं नवल, अनेक नवल आहेत. येणे आणखी एक नवलाव केला, येणे आणखी एक नवलाव केला. काला वाटिताचे विधाता ठरविला, आया वाटिता विधाता ठरविला. भाग निधिता तो गोक्ष घेऊन गेला, भाग निधिता तो गोळ घेऊन गेला. तैसाची आपण येथे होऊया ठेला. ऐशा गौरणी त्या बोलती परस्परी. भाग निधिता वंश गोळ घेऊन गेला. ऐशा गौरणी त्या बोलती परस्पर. ऐशा गौरणी त्या बोलती परस्पर. बाई नवलाव सांगतात, येणे आणखी एक नवलाव केला. काला वाटिता विधाता ठकविला, भागने दिता वत्स गोळ घेऊन गेला. पैसाची आपण येथे होऊन ठेलावो. ओ ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. हो, ब्रह्मदेवाला ठकवलं देवाने. 3 ठिकाणी काला होतो म्हणे. त्या काल्याचा असा प्रसंग आहे, यमुनेच्या तीरावर काला होतो. पहिला काला. दुसरा काला वाळवंटात झाला. कुठं? चंद्रभागेत झाला. असं नाथराय सांगतात, नामदेवराय सांगतात. हो, एकची टाळी झाली, चंद्रभागेच्या वाळवंटी वाळवंटी. एकच टाळे झाले, एकच टाळे झाले. टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले. चंद्रभागेच्या वाळवंटे वाळवंटे. एकच टाळे झाले. माझा ज्ञानराज गोपाळाशी नाया वाटे. 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 एकच टाळे झाले, एकच टाळे झाले. टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले. चंद्रभागेच्या वाळवंटे वाळवंटे. एकच टाळे झाले, एकच टाळे झाले. एकच टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले. चंद्रभागेच्या वाळवंटे वाळवंटे. एकच टाळे झाले. आम्ही एकाच तालमीतले आहोत बरं का, म्हणून असं म्हणता येतं. हो, तर एखाद्या बाबाच्या कीर्तनात प्रमाण दिलं नाही चाल म्हणायला, ते आपण म्हणून बाबा म्हणे अंमली येणार नाही. हो, हे वारकरी चाली म्हणायला सर्वांचं एक स्वर एक ताल राहिला का बरोबर होतं. असो
ज्ञानोबराय म्हणतात एकची टाळी झाली, नामदेवराय म्हणतात एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाढा वाटी. तिथं काला झाला चंद्रभागेत. आणि तिसरा काला जीव आणि शिवाचा काला आहे बरं का. हो, जीव आणि शिव ऐक्य झालं त्याला काला म्हणतात. म्हणून ज्ञानोबराय रायांनी काला केला वाळवंटात. आणि मथुरेच्या यमुनेच्या तीरावर भगवंत गोपालकृष्णाने काला केला. मग हे नवलाव होय बरं का. आणखी एक येणे नवलाव केला, काला वाटिता विधाता थकविला, भाग निनिता वत्स गवळणी घेऊन गेला, तैसाचे आपण ठेवून या ठेलाव. ब्रह्मदेवाला वाटलं हे गवळ्याची पोर आणि हे असं काला करतात. मग तो बघायला आला ब्रह्मदेव. आणि देवाने सांगितलं गोपाळांना, हे आपले काल्याची उष्टी हात जरी येत ना म्हणे, ती तिथं यमुनेत जायचं नाही म्हणे, तिथं देव माशांच्या रूपाने आले आहेत म्हणे. मग ते काला खाण्यासाठी येते, त्याची देवरूपाने यांच्यात यायला त्यांना लाज वाटायची ना. मग असं ब्रह्मदेव पाहत होता. ब्रह्मदेवाने पाहिलं हे जरा असं देव आहे, मग आपण काहीतरी वेगळा मार्ग काढू. ब्रह्मदेवाने काय केलं, गाई गोपाळ सर्व चोरून नेलं आणि ब्रह्मलोकात घेऊन गेला. देवाने ओळखलं याला माझी परीक्षा पाहिजे म्हणे. मग देवाने तसंच रूप घेतलं गोपाळांचं, तशाच गाई तसेच वासरं. आणि संध्याकाळी ज्याच्या त्याच्या घरी बरोबर गेले. गोकुळात कोणालाच कळालं नाही. ती गाई वत्स 1 वर्ष तिथं ठेवले त्यांनी. आणि इकडे कोणालाच कळून चालू आहे सर्व कार्यक्रम. त्या पिरियडमध्ये गोकुळात असं फरमान काढलं, हे जो साल आहे म्हणे वर्ष, या वर्षामध्ये ज्यांची ज्यांची लग्न करायची मुलं असतील मुली असतील लग्न उरकून घ्या म्हणे. देवाने सांगितलं. कारण ती लग्न कोणासंग होणार होते, देवाशीच होणार होते. देवाची रूपं होते ना ते, गाई वत्स गोपाळ तर तिकडं होते. तसा प्रकार झाला सर्व. आणि मग 1 वर्षात ते ब्रह्मदेव पुन्हा ते चेक करायला आले. तर इथं गाई वत्स तसं आहेत आणि तिथं आहेत. पुन्हा त्यांनी शरणांगती पत्करली आणि ती वापस केले. असो, हे नवलावच आहे. हो, असं करायला मानव करू शकत नाही, मानवाकडून काही होणार नाही. हे नवलाव भगवंताचं आहे. हे दुसरं चरण आपलं झालं ना. पण ज्या देवाच्या पोटात अनेक ब्रह्मांड आहेत, मग त्या देवाला काही कमी लहान समजता येईल का. तो एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, त्याची ह्या जगात तुलना कोणी करू शकत नाही. देव तुलना करायला एक दृष्टांतही सांगतो. नारद महर्षी द्वारकेला गेले आणि 1000 त्या सर्व पत्न्या होत्याच. मग सत्यभामेच्या घरी गेले भगवान. सत्यभामाने नारदाची पूजा केली आणि सत्यभामेने सांगितलं, नारदा, हा भगवान कृष्ण आम्हाला जन्मजन्मी पती मिळावा, असा काही उपाय सांगा. सरका घ्या सरकून. काय ते गेले मग ते आदेश पुढं करून ठेवायला पाहिजे. ते सर्ग इकडं पण पुष्कळ जागा आहे. असं माझं माणसं इकडेही बसले तरी चालेल. बस बस बस, बोलू नका, बसा खाली बस.
असं बोलू नका. आपला विषय काय चालू होता? सत्यभामेने विचारलं, नारदा काही उपाय सांगा, हा भगवान कृष्ण जन्मजन्मी पती मिळावा. नारदाने सांगितलं, आहे म्हणे उपाय. म्हणे काय? हा पती दान करावा लागेल म्हणे. जी वस्तू दान दिली ना ती आपल्याला पुढच्या जन्मात मिळते बरं का, असं शास्त्र म्हणतं. करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा. फळा, जपता मंत्र बीज चळची घाली घाला. करिता दान धर्म पुढे भोगवितो. निळोपरायांचीच गवळण आहे. करिता दान धर्म पुढे भोगवितो. तुम्ही काही दान करा. हो, भूमिदाने असा मोठा अभंग आहे. जर भूमिदान केली तर भूमिपाळू होतो, म्हणजे राजा होतो. सुवर्णदाने कांती सोज्वळू, अन्नदाने सदा शीतळू, असा मोठा अभंग आहे. तर असं दान केलं का ते आपल्याला पुढच्या जन्मात मिळतं, असं शास्त्र सांगतं. म्हणून हा पती दान करून टाका म्हणे तुम्ही. सत्यभामेने हो म्हणून दिलं. पण सत्यभामा एकटी नव्हती ना, 8 मुख्य राण्या होत्या आणि ते 16,108 16,100 असं एवढा देवाचा परिवार होता. आणि सर्वांचा अधिकार देवावर होता, एकट्या सत्यभाम्याचा नव्हता. सत्यभामेने दान करून टाकला देव. नाही, पण सत्यभामा म्हणे कोण गेली या देवाला? नारद म्हणे मी घेतो, कर दान. दिला दान करून सत्यभामेने. आणि मग नारद देवाला घेऊन निघाले. देव म्हणे तुझा विणा दे म्हणे माझ्याकडे. नारद म्हणे विणा? विणाने मिळणार? हे विण्यावर मी एवढा मोठा आहे म्हणे. हा विणा लाकडाचा आहे बरं का, असेल सागाचा, असेल कसाचा लाकूड असेल, पण ते लाकूड नाही बरं का, हे भगवंत स्वरूप आहे. हो, विणा म्हणजे देव स्वरूप आहे. देव म्हणे विणा, विणा चिपळ्याने मिळणार म्हणे. मग देवाला नारदाच्या पादुका डोक्यावर घेतल्या बरं का. सत्यभामा दान करी, सत्यभामा दान करी, उजुर नाही अंगीकारी, उजुर नाही अंगीकारी. आहा सेवकाच्या श्री धरून झाले पादुका. सेवकाच्या श्री झाले पादुका, सेवकाच्या श्री झाले पादुका. सत्यभामा दान करी, उजर नाही अंगीकारी. सेवकाच्या श्री धरोणी चाले पादुका. असा देव आहे बरं का. जो भक्त आहे ना त्याचे चपला डोक्यावर घेतो. हो, इतकी सेवा करायला देव तयार आहे. इतका प्रेमळ आहे, इतका प्रेमळ आहे. भक्तावर तो प्रेम करतोच, पण विरोधात लोक होते ना, विरोधात त्यांच्यावरही प्रेम केलं बरं का. याला सामान्य प्रेम नाही म्हणत, विशेष प्रेम म्हणतात याला. जे आपण प्रेम करतो ना कुटुंबावर, पुत्रावर, मित्रावर, हे सामान्य प्रेम आहे. पण देव असा आहे ज्याने देवाला जीवे मारण्याचं ठरवलं, त्यांच्यावर सुद्धा प्रेम केलं. डोंगरेजी बाबा सांगतात, हो पुतनाने विष पिलाया. हो, पुतनाने विष पिलाया तरी पुतण्याला मोक्ष दिला. त्वा सनकादिकाचे निमाने, सायज्जू सौरसुदी धला पुतणे. विषयाचे स्तनपाने मारू आली, तिला सायुज्य मोक्ष देऊन टाकला. नंतर अजून शिशुपालाने 100 शिव्या दिल्या. देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे. देव देव उदार भक्ता देतो अमर पदे. देतान मनसाना थोर वैर्यासी. येतान मनसाना थोर वैर्यासी दे. देह सार्थक अंती वासुदेव अंती दे. देह शास्त्र शास्त्र देखा आजा मेळ उचलला नामे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
देऊनी उदार भक्ता देतो प्रति येताना म्हणे साना थोर थोर वैरियाची ती दे. साना आणि मोठा. साना म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा. वैर्याला देऊन टाकतो. शिशुपाळाने 100 गालिया दिया, डोंगरे महाराज सांगतात. आणि भीष्माचार्याने युद्धामध्ये एवढे बाण देवाला मारले. अर्जुनावर बाण मारत होता, देवाला लागत होते बरं का, पण देवाचं सुदर्शन काम करत होतं. हो. आणि भृगु ऋषीने छातीवर लात मारली तरी सर्वांना सारखंच प्रेम दिलं. असा देव आहे, म्हणून देवाची भक्ती करावी. तो वैरी का हो नव्हे, देवाचं भाव म्हणे. हो, भक्ताला तर देतोच, वैर्याला सुद्धा देतो. असा देव आहे. देव देवनी उदार भक्ता देतो अमरपदी. भक्ताला अमरपद देतो, वैर्याला सुद्धा देतो. वैर्याशी तेची दे. तर असा देव आहे. आणि मग नारद पुढे, देव मागे. आपण तिथं होतो ना. हो. असं चालला देव. सर्व पत्नींना कळालं, राणींना, की नारदाला देव देऊन टाकला म्हणे सत्यभामेने. मग सर्वांचा कलह झाला. तिचं एकटीचा होता का बाबा, हिला काय अधिकार देवदान करण्याचा. दान करायला वस्तू स्वतंत्र लागते बरं का. कोणाच्या खिशातून पैसे उसने घेऊन मग दान करायचं हे नसतं. स्वतःकडे असलं पाहिजे कोणतीही वस्तू, मग ती दान करावी लागते. ते कलह निर्माण झाला. सगळ्या पत्न्या आडव्या झाल्या नारदाला आणि सांगितलं, नारदा हे काय लावलं. म्हणे मी दान घेतला भगवान, आता मी घेऊन चाललो. म्हणे आमचा पती आम्हाला वापस पाहिजे. वापस मिळेल म्हणे, पण त्याच्या भारोभार सोनं द्याल ना म्हणे तुम्ही, तेव्हा मी वापस देईल म्हणे. पत्नींनी हो म्हटलं. त्यांच्याकडे सोनं कमी होतं. राजा होता द्वारकेचा, नगरी सोन्याची होती. आणि बायकांकडे कितलं असेल याचा विचार करा. हो, त्यांनी लगेच हो म्हटलं. आणि चला म्हणे, याच्या भारोभार मला सोनं पाहिजे. असं तराजू लावला. एका तराजूत देव बसवला आणि दुसऱ्या तराजूत मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये जे होतं सर्व टाकायला सुरुवात झाली. महिलांकडे असतं ना सोनं. मग सर्व राण्यांचं सोनं टाकलं गेलं. देवाचं पारडं एवढं हालत नाही, काय करावं. पण रुक्मिणी भक्त होती बरं का. हो, रुक्मिणी आली नाही तिथे. मग रुक्मिणीला बोलवलं. ह्यास काय करावं आता. सोन्याची द्वारकाही टाकून दिली. बसा बसा खाली बस. बसून. मग तरी देव तुला जाणार नाही. मग रुक्मिणीने विचार केला, देव असा तोलला जाणार नाही. एक तुळशीपत्र घेतलं आणि पारड्यात टाकलं. देव मोजला गेला बरं का. भक्तीच्या मापे मोजितो अनंता. वाटे मोहिया अनंता. मापे मोजितो अनंता. वाटे मोहिया अनंता. इतराने तत्वता नमोजवे. रुक्मिणी भक्त होती. भक्तीच्या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. इतर काही करा तुम्ही, किती श्रीमंत असू द्या आणि किती श्रीमंत त्याला दान करा, नाही मोजता येणार. तो असा मोठा आहे. तोच लक्ष्मीचा पती आहे. आपल्याला थोडा थोडा अंश दिला आहे. हो, लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा. तो असा मोठा आहे. म्हणून रुक्मिणीने तुळशी पत्र टाकलं आणि देव तोडला गेला. एवढा मोठा भगवान एका तुळशीच्या पानाने तोडला गेला. तुळशी सामान्य नाही बरं का. आपण रोज पाणी घालतो, काही अपेक्षा आहे का तुळशीकडून आपल्याला. काय देतं ते काही देत नाही. त्याच्या काही लाकडाचं काही, फक्त तुळशी माळा बनते लाकडाच्या, बुक्का बनतो. पण त्या तुळशीला पाणी घालायचं पुण्य अदृश्य आहे बरं का. हो, आपल्या रेकॉर्डमध्ये जमा होतो रोजच्या रोज. ज्याच्या दारी तुळशी वृंदावन आहे आणि तुळशीला पाणी घालणं
हे सहजासहजी पुण्य आहे, काही कुठे जायचं काम नाही. सहसा महिला मंडळी जास्त सेवा करतात बघा तुळशीच्या. आपला ठग्या काही करत नाही एवढा. आपल्या वारकरी लोकांचा तर तो नियम आहे. पण बिना माळकरी लोकांनी पुण्य करावं बरं का तसं. हो, नका माळा घाला. सोपं काम आहे. सकाळी उठून देवपूजा नाही, काही नाही, तुळशी नाही, काच का. पण तुळशीचं अदृश्य फल आहे. तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनू देवाचे. देवाचं शरीर आहे म्हणे तुळशी. असं मोठा अभंग आहे, त्याच्यात सांगितलं आहे. तर ते तुळशी पानाने मोजला गेला भगवान, आणि तो पती त्यांना वापस देऊन टाकला. असं देवाचं अनेक नवल आहेत. मग तो एवढा मोठा देव भक्तीनेच मोजला जातो. आणि भक्ती करणं काही खूप अवघड नाही. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा. सोपा आहे पंथ, पण आचरणाला जड आहे बरं का. आचरणाला का जड आहे? नियमाने वागावं लागतं, शिस्तीने वागावं लागतं. ह्या जिभेने खोटं बोलावं लागत नाही. कोणी महाराजांनी सांगितलं ना, माझ्या सत्यवादाचे तर वाचा केली, हा ज्ञानी श्रीग्रंथ निर्माण झाला. आणि सोपं आहे. सत्य बोलणं काही इथलं अवघड आहे. सतत माणसाने सत्य बोलत राहावं, प्रयत्न करावा. पण थोड्या प्रलोभनापोटी असत्य बोलतात लोक. मग असत्य कर्म झाला ना, ते कधी चुकत नाही. त्याची भरपाई करायला असो. तर असा भगवान इतका मोठा आहे, आणि त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड उदरी, 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 अनंत ब्रह्मांड उदरी. हरि हा बालक नंद करे, हरि हा बालक नंद करे, नवलक वड केवळे, नवलक वड केवळे. हरि हा बालक नंदा घरे, हरि हा बालक नंदा घरे, नवला केवळे, नवला अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. एक वेळेस काय झालं, देवाने माती खाली. हो, मग मुलावर लक्ष देण्याचं काम आईचं असतं. बाप काही इतकं बारीक लक्ष देत नाही. मग खाली माती खाली, आणि मग त्या मातीच्या मिशे यशोदामायाने हातात काठी घेतली. आकरत नव्हता. जोराने दटवलं, मारलं नव्हतं तोपर्यंत, जोराने दटवलं आणि आकर असं सांगितलं. मग आग केलं बरं का, भगवान कृष्णाने आग केलं. मग ते आग केलं, पण एवढी माया टाकली आईवर. असं बाळक होतं बरं का. हो, आणि त्या बाळकाच्या पोटी काय दिसलं, हो न त्या पोटी 14 देखे, बोल त्या पोटी 14 देखे, बोल त्या पोटी 14 देखे. मारावया तिने उगारिले काठी, मारावया केले उगारिले काठी, मारावया तिने उगारिले काठी, मारावया केले उगारिले काठी.
असं मारायला गेली, पण आईला त्या पोटात 14 भुवन दाखवले बरं का. हो, 14 भुवन म्हणजे 21 स्वर्ग आहेत, 14 भुवन आहे, 7 पाताळ आहेत, असे 14 भुवन पोटात दाखवले, असं तुकोबराय बालक्रीडेमध्ये सांगितलंय. हो, मग अजून मारावया तिने उगारिली काठी भुवन त्या पोटी 14 देखे. अजून एक गवळण आहे, हाती घेवोन या काठी शिकवितो स्त्री हाती घेवो या काठी शिकवितो यमुनेची माती खाशी यमुनेची माती खाशी का 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 का. अरे तू खोड्या नको करू माझे बाबा, अरे तू खोड्या नको करू रे माझे बाबा. यमुनेची माती खाशी यमुनेची माती खाशी का 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 का. अरे तू खोड्या नको करू रे माझे बाबा, अरे तू खोड्या नको करू रे माझे बाबा. माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा हे माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा बाबा बाबा. अरे तू खोड्या नको करू रे माझे बाबा, अरे तू